रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे 2 न्यूमेरिकल आणि इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इथं दिसत असेल बोर्डवर, हे दोन्ही न्यूमेरिकल 5 मिनिटांमध्ये आपण सॉल्व्ह करून टाकू. फक्त 5 मिनिटात तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे न्यूमेरिकल संपवून टाकाल. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या न्यूमेरिकलच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कोणती गोष्ट आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिम्बॉल असते एन. आता समजा का इथं आपण 2n1 लिहिलो, याचा फॉर्म्युला येईल v1/v2. आता हा v1 म्हणजे काय हवे ना v2 म्हणजे काय हवे? v1 म्हणजे होते वेलोसिटी ऑफ लाइट इन मीडियम 1 आणि हा वेलोसिटी ऑफ लाइट इन मीडियम 2. वेलोसिटी ऑफ लाइट इन मीडियम 1/2. 2n1 घेतलो, जो पहिले घेतो तो खाली येते, जो नंतर घेतो तो वर येते. लक्षात ठेवा, जो पहिले घेतो तो खाली येते, जो नंतर घेतो तो कुठे येते? वर येते. आता एवढी गोष्ट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला हा न्यूमेरिकल सोडवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आपला फर्स्ट क्वेश्चन पाहून घेऊ आपण. इफ द स्पीड ऑफ लाइट इन अ मीडियम इज 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ लाइट दिली आहे आपल्याला 1.5 मीडियम मध्ये. व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम? आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे होते का? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय होते? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे वेलोसिटी त्या मीडियमची विथ रेस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ व्हॅक्यूमची. व्हॅक्यूमची वेलोसिटी अपॉन कोणाची वेलोसिटी? मीडियमची वेलोसिटी. व्हॅक्यूमची वेलोसिटी अपॉन मीडियमची वेलोसिटी म्हणजेच काय होते? आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पहा मग आता हा कसा सॉल्व्ह करू आपण? आपल्याला दिला आहे ए मध्ये, आपण गिवन लिहून घेऊ. गिवन दॅट सगळ्यात पहिले वेलोसिटी दिलाय. वेलोसिटी कोणासाठी दिलाय? मीडियम मध्ये 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे मीडियम मधली वेलोसिटी झाली. व्हॅक्यूम मधली वेलोसिटी व्ही आपण म्हणू. हा आपल्याला माहित आहे किती आहे? स्पीड ऑफ लाइट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. मग इथं लिहून घेऊ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. का फॉर्म्युला आहे? व्हॅक्यूमची वेलोसिटी अपॉन मीडियमची वेलोसिटी. व्हॅक्यूमची वेलोसिटी अपॉन मीडियमची वेलोसिटी. व्हॅक्यूमची वेलोसिटी किती आहे? 3 × 10⁸. मीडियमची वेलोसिटी किती आहे? 1.5 × 10⁸. 10⁸ कटला, दीड एक दीड, दीड दोन्ही 3, म्हणजे किती आला? 2. हा झाला आपला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. संपला विषय. ओके, एवढूच हा क्वेश्चन होता. आता पहा सेकंड वाला एकदमच इझी क्वेश्चन आहे. इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 अँड 4/3. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय ग्लासचा आणि वॉटरचा. इथं पहा बी वाला क्वेश्चन वे. गिवन दॅट लिहून घेऊ आपण. गिवन दॅट ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला आपण एन ने रिप्रेझेंट करतो. कोणाचा दिलाय? ग्लासचा. किती आहे तो? 3/2. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा दिलाय? वॉटरचा. तो किती आहे? 4/3. तुम्हाला काढायचं काय? व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच काढायचा आहे. कोणाचा? ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर. मग इथं आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचा लिहू, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचा लिहू. आता पहा हा किती दिलाय तुम्हाला? 3/2 अपॉन हा किती दिलाय आपल्याला? 4/3. आता आपल्याला माहित आहे याचा कॅल्क्युलेशन कसा करतो? 3/2 वरचा जसा तसा लिहितो आणि याला मल्टिप्लाय मध्ये करताना सेकंड वाला जो रेशो आहे त्याला उलटा करतो. म्हणजे हा होईल आपला 3/4. 3 3 जा 9 आणि 2 4 जा 8. हाच झाला आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर. बस झाला. एवढे सिंपल जे होते आपले क्वेश्चन आहे. 5 मिनिटांमध्ये आपण सगळे क्वेश्चन संपवून